अकेले अकेले कहाँ जा रहे हो, हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो, अकेले अकेले। हे गाणं आपण किती वेळा ऐकले आणि पुन्हा पुन्हा ऐकतो, कारण हे गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला आपल्या काही जुन्या आठवणी आठवतात। हिंदी सिनेमातलं प्रत्येक गाणं हे आपल्या अनेक आठवणी आपल्याला आठवून देत असतं। आता ह्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की अकेले अकेले, म्हणजे एक प्रियकर प्रेयसीचं ते गाणं आहे। त्याच्यामध्ये तो तिला सांगतोय की चल मी पण येतो तुझ्याबरोबर, आणि तो जो काय एकांतवास आहे तो त्या दोघांनाही हवासा वाटतो आणि त्याच्यातनं त्यांचं प्रेम बहरतं। कधी कधी आपण असंही करतो की सगळ्या कोलाहलात आपण अगदी कुठे जाऊन आलेलो असलो तरी असं म्हणतो, थांब 5 मिनिटं मला शांत बसू दे, मला एकट्याला सोडा, कोणी आता माझ्या आजूबाजूला नको। त्याला आपण काय म्हणतो की तो मी टाईम, मी स्वतः एकटा राहणार आहे किंवा एकटी राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मनाशी संवाद करणार आहे किंवा जे काय घडलंय, जे काय करायचं आहे पुढे त्याचा विचार मी करणार आहे। मग हा जो एकांतवास म्हणा किंवा हा एकटेपणा आहे, हा जो काय आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा देण्याकरता म्हणून काम करतो। पण अनेक वेळेला असं होतं की आपण आजूबाजूच्या भरपूर लोक असतात आपल्या आजूबाजूला, पण तरीही आपल्याला आतमध्ये कुठेतरी एकटेपणा वाटतो, निराश वाटतं, किंवा बाजूला भरपूर कोलाहल चाललाय किंवा कुठला तरी एखादा मंगल प्रसंग आहे, पण मला मात्र आतमध्ये खूप एकटं जाणवते। मग अशा वेळेला जर तुम्हाला वाटत असेल तर त्या एकटेपणाकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं। कधी कधी असंही वाटतं की कोणीही नको बाजूला आणि एक मन मोकळं खूप रडावंसं वाटतं, तोही एक एकटेपणा असतो। किंवा जर आपल्या मनामध्ये ही जी धारणा निर्माण होत राहिली की मी कोणाला नकोय किंवा माझ्याकरता कोणीही इथे म्हणजे कोणालाही मी नकोय म्हणा किंवा माझ्या अस्तित्वाची कोणाला किंमतच नाही आहे, अशी जर माझी मनोभूमिका होत असेल, वारंवार माझे असे विचार माझ्या मनात येत असेल, तर आपण प्रिफर करतो की मी कोणातही मिक्स होणार नाही, मी एकटाच राहीन। किंवा न्यूनगंड असेल कुठल्या तरी आपल्या दिसण्याबद्दल, आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल, तरी सुद्धा आपण लोकांमध्ये मिक्स होणं टाळतो। हा झाला एकटेपणा, आणि ह्या एकटेपणावरती आपल्याला काम करायला हवं, कारण तो एकटेपणा आपल्याला दाखवून देतो की आपल्या मनावर असा काही घाव आहे जो आतापर्यंतच्या कुठल्या तरी प्रसंगातनं, कुठल्या तरी वाईट अनुभवातनं निर्माण झालेला आहे, की तो घाव जोपर्यंत आपण भरत नाही तोपर्यंत हा एकटेपणा आपल्याला असाच त्रास देत जाईल। का काम करायचं एकटेपणा, राहू दे की आम्हाला एकटं, असं पण कोणीतरी म्हणण्याची शक्यता आहे। पण जर हा एकटेपणा कमालीचा वाढला तर माणूस आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होतो, अशी उदाहरण आपण बघितली। तो एकटा राहत होता आणि मग अचानक त्याने आत्महत्या केली, अशा बातम्या आपण बघतो। प्रत्येक वेळेला हे टोकाचं पाऊलच उचलू असं नाही आत्महत्येच्या बाबतीत, पण अनेक वेळा त्याच्यातनं मानसिक आजार निर्माण होतात आणि अर्थातच त्याचा परिणाम शरीरावर होतो, नातेसंबंधांवर होतो। सो हळूहळू सगळ्या बाजूने आपण एकटे पडत जातो। मग काय करायचं अशा वेळेला, तर अशा वेळेला या एकटेपणावरती काम करायला तुम्हाला सोबत एक मेडिटेशन दिलेलं आहे। हे मेडिटेशन तुम्ही कमीत कमी 21 वेळा आणि 21 दिवस सलगपणे आणि 90 दिवस, जर तुम्हाला खूप एकटेपणा जाणवत असेल तर सलग 90 दिवस ऐका, फक्त ऐका। जसं एखादं स्तोत्र ऐकतात त्याच पद्धतीने ही मेडिटेशन तुम्ही ऐका। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक 7 चक्रांवर काम करणारं पण एक मेडिटेशन दिलं आहे, जे जास्त मिनिटांचं आहे। ह्याचं कारण असं, काही जणांना मेडिटेशनची आवड असते किंवा काही जणांना वारंवार करावं असं वाटेल, कोणाला कुठलं आवडेल, कोणाला कुठलं आवडेल, कुठलंही मेडिटेशन करा, नुसतं ऐका, पण ह्या स्वतःच्या एकटेपणाला दुर्लक्षित ठेवू नका। हे जे काही तुम्हाला वाटतंय त्याच्यावरती काम करा आणि त्याच्याकरता केवळ या मेडिटेशनची जी मात्रा आहे ती तुम्हाला उपयोगी पडेल। त्यामुळे स्वतःला एकटेपणा घालवण्याकरता, त्याच्यापासून जे काही वाईट परिणाम आपल्या आयुष्यात होणार आहेत ते थांबवण्याकरता एक पाऊल पुढे टाका। ह्याच्यासोबत जोडलेलं जर छोटं मेडिटेशन तुम्हाला आवडलं तर तसं करा, किंवा मोठं मेडिटेशनची सुद्धा जी काही लिंक दिलेली आहे ती करा, पण स्वतःवरती काम करा।
एवढीच नम्र विनंती. आपल्या मनातून एकटेपणाची भावना कमी होण्याकरता आपण हे मेडिटेशन ऐकत आहोत. एका जागी शांत बसा, डोळे मिटा आणि संपूर्ण मेडिटेशन डोळे मिटून ऐका. मन एकाग्र करण्यासाठी श्वासावर लक्ष केंद्रित करा. शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. शांत शांत शांत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता तुमचा उजवा जो तळहात आहे तो तुमच्या नाभीवर किंवा बेंबीवर ठेवा आणि त्याच्यावरती तुमचा डावा तळहात ठेवा आणि संपूर्ण मेडिटेशन ह्या स्थितीमध्ये किंवा या पोझिशनमध्ये तुम्हाला ऐकायचं आहे. पूर्णपणे श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून आणि पूर्ण समर्पित होऊन हे मेडिटेशन करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त चांगले परिणाम मिळतील. माझ्या मनातील एकटेपणाची भावना कमी होण्यासाठी माझ्या प्रत्येक पेशींच्या स्मृतींमधून आपण एकटे आहोत ही भावना, त्यामुळे होणारं दुःख, येणारा स्वतःचा राग, आपल्या वाचून कोणाचं अडत नाही या भावनेमुळे किंवा या विचारांमुळे जाणवणारा एकटेपणा, जाणवणारी अस्वस्थता, आपण कुणाला नकोय या भावनेने जाणवणारं दुःख, आपण कुणाला आवडत नाही म्हणून आलेली निराशा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत मी एकटा नाहीये हा विश्वास, कोणाचं माझ्या वाचून अडायलाच पाहिजे असं नाहीये, ह्याच्याकरता लागणारी जागरूकता, मोकळेपणा, शांतता, स्थिरता, स्वतःवरचं प्रेम, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. माझ्या मनातील एकटेपणाची भावना कमी होण्यासाठी माझ्या प्रत्येक पेशींच्या स्मृतींमधून, माझ्या शरीराच्या ठेवणीमुळे मला येणारा एकटेपणाची भावना, माझ्या दिसण्यामुळे मला जाणवणारी एकटेपणाची भावना, माझ्या शरीराच्या व्याधींमुळे, आजारांमुळे जाणवणारी एकटेपणाची भावना, जाणवणारी असहाय्यता, हतबलता, दुःख, निराशा, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत आहे ती शरीराची स्थिती, आहे ती शरीराची ठेवण स्वीकारण्याकरता लागणारा मोकळेपणा, स्वतःवरचं प्रेम, शरीराप्रती कृतज्ञता, स्वतःवरती विश्वास, हे जे काय आहे सगळं व्याधी ती ठराविक काळापुरती आहे, त्याच्यातून मी पूर्ण बरा होणारे, बरी होणारे हा विश्वास, त्यामुळे जाणवणारी शांतता, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. माझ्या मनातील एकटेपणाची भावना कमी करण्यासाठी माझ्या प्रत्येक पेशींच्या स्मृतींमधून, माझ्या आर्थिक कमतरतेमुळे मला जाणवणारा एकटेपणा, अचानक आलेल्या आर्थिक तोट्यामुळे, अपयशामुळे जाणवणारा एकटेपणा, आर्थिक कमीपणामुळे, कमतरतेमुळे स्वतःला सतत कमी समजण्याचा स्वभाव, त्यामुळे जाणवणारा एकटेपणा, ऑफिसमधल्या अनेक राजकारणांमुळे जाणवणारा एकटेपणा, त्यामुळे आलेली निराशा, जाणवणारी अस्वस्थता, बेचैनी, दडपण, भीती, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत जी काही परिस्थिती आहे ती स्वीकारण्याकरता लागणारी मानसिक ताकद, स्वतःवरचा विश्वास, स्वतःवरचं प्रेम, अपयश यातून बाहेर पडण्याकरता लागणारी क्षमता माझ्यात हा विश्वास, त्याकरता लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द माझ्याकडे आहे, जे आहे त्याच्यामध्ये आनंद मानण्याची वृत्ती, मोकळेपणा, ऑफिसमधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ठामपणे सामोरं जाण्याकरता लागणारी हिंमत, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. माझ्या मनातील एकटेपणाची भावना कमी होण्यासाठी माझ्या पेशींच्या प्रत्येक स्मृतींमधून, नातेसंबंधातील तणावामुळे जाणवणारा एकटेपणा, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जाणवणारा एकटेपणा, त्यामुळे आलेली निराशा, वाटणारं दुःख, असहाय्यता, हतबलता, कुणाला तरी गमावल्यामुळे जाणवणारा एकटेपणा, त्यामुळे होणारं दुःख, कोणीतरी आपल्याला अपेक्षेप्रमाणे वागत नसल्यामुळे होणारं दुःख, असहाय्यता, हतबलता, या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत स्वतःवरती प्रेम,
आजूबाजूंना क्षमा करण्याची वृत्ती, छोट्या छोट्या गोष्टी सोडून देण्याची वृत्ती, प्रत्येक गोष्ट ही आपल्या आनंदावरती जर परिणाम करत असेल तर ती सोडून देण्याची वृत्ती, स्वतःवरती प्रेम, इतरांवरती प्रेम, माझ्या आजूबाजूला भरपूर प्रेमळ लोक आहेत अशी घट्ट धारणा, आनंदाने जगण्याची वृत्ती, या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिरा. आपण आता आपल्या मनातील एकटेपणाची भावना पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि आपण आता अनेक सकारात्मक गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. आता हीच भावना आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे खोलवर रुजवायची, आपल्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात ती पोचवायची. त्यामुळे ह्याच्या नंतर जो काही म्युझिक असेल त्यावेळेला तुमच्या मनातून एकटेपणाची भावना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला रिलॅक्स करा.